हे बघा, ही चकली वाळलेली आणि ही फुललेली बघा. 2 बेड्यात फरक ठेवला की अशी छान फुलते. चला तोडूनही दाखवते. बघा एकदम हलकी झाली. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण खुसखुशीत होणारी अशी साबुदाणा बटाटा चकली कशी करायची ते बघणार आहोत. खूपदा काय होतं ना, ही साबुदाणा बटाटा चकली करत असताना ती चामट होते, फुलत नाही. तर यासाठी खूप साऱ्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा 1 कप साबुदाणा. पण आपला हा मधुराज रेसिपीचा मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे. madhurazrecipiclub.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर दिला, तिथे एक फक्त मेसेज टाका, ऑर्डर मेजरिंग कप, दॅट्स इट. मग हा कप तुम्हाला घरपोच मिळेल. छान जाडजूड स्टेनलेस स्टीलचा कप आहे. जवळपास 400 ग्रॅम वजन आहे. प्राईस ऑल इन्क्लुसिव्ह आहे, GST आणि शिपिंग. त्यामुळे नक्की ऑर्डर करा. तर 1 कप मी घेते साबुदाणा. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही साबुदाणा पापड करा किंवा नायलॉन साबुदाणा पापड करा, काही करा, साबुदाण्यातला स्टार्च खूप काढून नाही टाकायचं. एकदा फक्त साबुदाणा रिन्स करून घेऊया. एकदा किंवा फार फार तर 2दा त्यावरची धूळ काढण्यात. आणि आता साबुदाणा भिजवताना आहे ना, यामध्ये रेग्युलर आपण खिचडी करताना जितकं पाणी ठेवतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ठेवायचं. खिचडी करताना इतकं असतं तर थोडंसं त्यापेक्षा वर पाणी ठेवूयात. हे बघा, साबुदाणा पूर्ण तरंगला पाहिजे. आणि थोडं आणखी घालते. मऊ एकदम साबुदाणा आपल्याला भिजवायचा आहे. हलका गिचका झाला तरी की हरकत नाही. टिप नंबर 2, साबुदाणा बटाटा चकलीसाठी साबुदाणा 3-4 तास भिजवून चालणार नाही आहे, त्यामुळे रात्रभर भिजत घाला. मीही आज रात्रभर ठेवणार आहे आणि उद्या सकाळी आपण हे चेक करूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे 200 ग्रॅम वजनाचा हा बटाटा आहे, किंवा 2 मध्यम आकाराचे किंवा 3 छोटे छोटे बटाटे घेतले तरी काही हरकत नाही. हा बटाटा आधी स्वच्छ धुवून घेऊयात. त्यावरची काही माती असेल ना, ही माती पूर्ण काढून घ्यायची. बटाटा 2 भागामध्ये चिरून घ्यायचा. कुकर घेतलाय. कुकरच्या बेसला पाणी आहे. खूप पाणी नका घालू, नाहीतर बटाट्याची चव निघून जाते आणि बटाटा चवीला पचपचित लागतो. त्यामुळे अगदी थोडंसं बटाट्याला वाफ लागेल इतपतच पाणी, 1 इंचालाही कमी आहे. झाकण लावायचं, गॅस सुरू करायचा आणि मध्यम आचेवर फक्त इथे 2 शिट्ट्या मी काढून घेते. चला, इथे बटाटे मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेतल्यात. आता बघूया. बटाटा बघा आतपर्यंत छान शिजलाय. आता हा शिजलेला बटाटा काढूयात. बटाटे हलकेसे थंड झाले की याचं साल काढूयात. आता भिजवलेला साबुदाणा घेऊयात. मस्त फुललाय, टपोरा टपोरा झालाय. आता हा साबुदाणा, भिजवलेला साबुदाणा, तर यामध्ये हा बटाटा किसून घ्यायचा. किसून घ्या, अजिबात मॅश वगैरे नका करू, कारण काय होईल, चकलीच्या साच्यातून काढताना जर बटाट्याच्या गुठळ्या राहिल्या ना तर ते निघणार नाही चकली बाहेर. चला, आता यामध्ये अगदी मोजके मसाले जातात. सगळ्यात आधी 1 चमचा जिरं, 1 टेबलस्पून लाल तिखट, जरा झटकेदार साबुदाणा चटणी ना, चकली चवीला खूप छान लागते. चवीपुरतं मीठ. आता हे छान मिसळून घ्यायचं. आधी बटाटा छान या साबुदाणा तसा घोळवून घ्यायचा. हे बघा, अजिबात वरण पाणी वगैरे काहीच घालायची गरज नाही. छान असं मिश्रण एक संध होत आहे. साबुदाणा अजिबात मोडू नका. काय होईल ना, मग चकली करताना ती फुलणार नाही. त्यामुळे साबुदाणा न मोडताच हे
जितकं शक्य असेल तितकं एकसंध करून घ्यायचं. आता यातून एक लहान गोळा करून घेते चकली पाडण्यासाठी. आता चकलीचा साचा आहे, चकलीची अटॅचमेंट त्याला लावली आहे. यामध्ये हे मिश्रण भरूयात. आता इथे माझ्याकडे पाट आहे. लहान कमी प्रमाणात करते त्यामुळे पाटावरच घालते. साधारण 30 ते 35 चकल्या होतात. हे बघा, आपण भाजणीची चकली घालतो की नाही तशा चकल्या घालून घ्यायच्या आणि 2 वेड्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं. आता हा वेढा जर इथे तुटला तरी हा इथे जॉईन करायचा आणि आतला वेढा पण जरा चिकटवायचा, म्हणजे मग ते तळताना सुटत नाही. नाहीतर काय होतं ना, चकलीचे तुकडे तुकडे होतात. चला आता आणखी एक दाखवते. बघा, छान चकली पडते एकदम. आतले आणि शेवटचे टोक जोडायचे. आणि एखादी तुटली तरी काही हरकत नाही. हे बघा, आता ही तुटली इथे, ती इथे जॉईन करून एजेस आणि आतलं टोक जॉईन करून टाकायचं. बघा काय मस्त दिसतात चकल्या. चला तर मग इथे साबुदाण्याच्या चकल्या घालून झालेल्या आहेत. आता अगदी महत्त्वाची टीप आहे, या चकल्या घालून झाला की या उन्हातच ठेवा. 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हात सुकवा. फॅनच्या हवेखाली शक्यतो नको. काय होतं ना, फॅनच्या हवेखाली सुकवलं तर तळताना चटचट चटचट ते वाजतं किंवा थोडंसं त्यामध्ये आर्द्रता राहते, मॉइश्चर राहतं. म्हणून उन्हाळी वाळवण आहे तर ते वाळवलंच गेलं पाहिजे. म्हणून आपण हे कडकडीत उन्हात ठेवूया. चला, ही साबुदाणा बटाट्याची चकली छान कडकडीत उन्हामध्ये सुकवली आहे. 2 दिवस लागले पूर्ण. आता मस्त दिसतात, रंग आहे तसं राहिला. तळूयात. बघा काय मस्त फुलकी चकली. म्हणून आहे ना, 2 वेढ्यांमध्ये मी थोडं अंतर सोडते बघा, त्यामुळे ती चकली फुलायला जागा राहते. हे बाजूला ठेवूया. कमाल. बघा काय सुंदर फुलत आहे. एकूण एक चकली टुम्म फुगते. आणि शक्यतो असा चिमटा वापरायचा, म्हणजे तेल निथळायला बरं पडतं. हे बघा, ही तर आता अगदी इटुकली पिटुकली घालते. तरी ही देखील मस्त फुलते. हे बघा, ही चकली वाळलेली आणि ही फुललेली. बघा, 2 बेड्यात फरक ठेवला की अशी छान फुलते. चला तोडूनही दाखवते. बघा एकदम हलकी झाली. ही साबुदाणा बटाटा चकली सुकवली
की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभर टिकते, अजिबात खराब होत नाही. आणि जेव्हा उपवास वगैरे असेल तेव्हा फक्त काढायचं, तळायचं आणि खायचं. तळून नसेल खायचं तर थोडं तेल ब्रश करा. मायक्रोवेव्ह जरी केलं तरी ते छान फुलतात बरं का. रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.